मी आलो होतो श्री साई मंदिर या ठिकाणी करंजाडे या ठिकाणी नवीन मंदिर झालेलं आहे आणि 1 वर्ष पूर्ण झालं आहे या मंदिरामध्ये। आणि एक दर गुरुवारी ना असा खूप मोठा उत्सव या ठिकाणी असतो आणि संध्याकाळची आरतीनंतर महाप्रसादाची पण या ठिकाणी सोय केलेली आहे। पुढे चालून या ठिकाणी खूप मोठं मंदिर होऊ शकतं आणि होईल पण। आणि बघू शकता या ठिकाणी काका किती छान प्रकारे भजन गात आहेत स्पीकरवर। तिथं गाणे नाही चालू, ते स्वतः म्हणतायत। वेगवेगळे असे मेंबर आहेत या ठिकाणी बसलेले आणि कुणी पण जाऊन देवाची या ठिकाणी भक्ती पर गाणे गाऊ शकतं। आणि हा बघा कसला व्ह्यू आहे नवी मुंबई या ठिकाणचा। तर साईडला खूप मोकळं आहे आणि मंदिर खूप छान ठिकाणी बसवलेलं आहे। सध्या तर आता छोटंच खाणी आहे पण खूप महत्त्व आहे याला पण। आणि दर गुरुवारी या ठिकाणी खूप मोठी आरती होते, जवळपास अर्धा ते पाऊण तास आरती होते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होतो। तर साईडलाच बाळूमामाचं मंदिर आहे आणि पलीकडल्या साईडला भंडारा चालू आहे। तर संध्याकाळी भजन कीर्तन वगैरे होतं। तर मग आम्हाला पण बरं झालं, कारण की जवळपास कोणतं मंदिर नाही। तर कधीतरी आम्ही या ठिकाणी येतो आणि दर गुरुवारी तर वाईफ वगैरे येतात या ठिकाणी। तर मी पण आलो होतो या ठिकाणी, चला म्हटलं कसं आहे ते दाखवावं आणि इन फ्युचरमध्ये खूप प्रगती होईल आणि चांगलं मंदिर व्हावं अशीच अपेक्षा आहे। तर हे बघू शकताय खूप छान प्रकारे असं खूप मोठी जागा आहे। कुणी जवळ राहत असेल तर येऊ शकता। सेक्टर 4ला हे मंदिर आहे, मेन रोडला जवळ चिटकूनच आहे हे बघू शकता। तर चला मग अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय साईनाथ। खूप छान मंदिर आहे।